धुळ्यात गांजा तस्करीचा डाव उधळला. 16 किलो गांजासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 तस्कर जेरबंद. तरुणाईला व्यसनाच्या खाईत ढकलणारा गांजा तस्करीचा मोठा डाव धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. धुळे शिरपूर महामार्गावरील हॉटेल DDRC समोर सापळा रचून पोलिसांनी मारुती सियाज कारमधून 16 किलो 664 ग्रॅम वजनाचा गांजा आणि कार असा एकूण 9,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी विनेश गुलाब पावरा आणि ताराचंद उत्तरसिंग वळवी या दोघांना जेरबंद केले आहे. चौकशीत त्यांनी हा गांजा धुळ्यातील इरफान शकील पिंजारी याच्याकडून घेतल्याची माहिती दिली असून मुख्य सूत्रधार इरफान सध्या फरार आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, अमोल पाटील, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राणी दामोदर, जगदीश सूर्यवंशी व सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने ही धडक कामगिरी बजावली. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.